नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जाधव रुपाली मानवी जीवनाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या अर्थशास्त्र विषयाच्या या लेक्चर मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करते। आजच्या या लेक्चर मध्ये आपण मागणीची लवचिकता ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत। मागणीच्या लवचिकतेच्या अगोदर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मागणीचा नियम काय सांगतो याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे। मागणीचा नियम काय सांगतो तर मागणीच्या लवचिकतेला ज्याची पार्श्वभूमी अगोदर अभ्यासावी लागते तो मागणीचा नियम म्हणून ओळखला जातो। मागणी नियम आपल्या समोर काय दर्शवतो तर मागणी नियमामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामधला संबंध दर्शवला जातो। मग वस्तूच्या किमतीला मागणी कशा स्वरूपामध्ये प्रतिसाद देते याचं विश्लेषण फक्त मागणीच्या नियमामध्ये केले जाते। मागणी नियम आपल्याला काय दर्शवतो, वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत गुणात्मक स्वरूपाचा बदल कसा होत जातो याचं उत्तर फक्त आपल्याला मागणीच्या नियमामध्ये आढळते। पण वस्तूच्या किमतीला मागणी कशा स्वरूपाचा प्रतिसाद देते, तो संख्यात्मक स्वरूपाचा प्रतिसाद देत आहे का याचं विश्लेषण आपल्याला काढायचं असेल तर मागणीच्या लवचिकतेची संकल्पना आपल्याला अभ्यासावी लागते। मागणीच्या लवचिकतेच्या आधारेच आपल्याला वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये असणारा जो संख्यात्मक संबंध आहे तो आपल्याला या संकल्पनेच्या आधारे काढता येतो। मग मागणी लवचिकता आपण का अभ्यासावी त्याचं उत्तर मी या ठिकाणी दिलेलं आहे। वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे इथे आपल्याला पहिला घटक लक्षात घ्यायचा आहे, वस्तूची मागणी ही वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते। वस्तूच्या किमतीला मागणी नेहमी प्रतिसाद देते। वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, वस्तूची किंमत घटली तर मागणी वाढते। मग या दोघांमध्ये वाढण्याचा आणि घटण्याचा जो क्रम आहे तो जर संख्येच्या स्वरूपामध्ये काढायचा असेल तर याचं उत्तर आपल्याला मागणीचा नियम देत नाही। याचं उत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर मागणीच्या लवचिकतेची संकल्पना तुम्हाला अभ्यासावी लागते। तेच या ठिकाणी दिलेलं आहे, वस्तूच्या किमतीत जर वाढ झाली तर मग त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये वाढ होते का घट होते याचं उत्तर आपल्याला काढायचं असेल। त्याचप्रमाणे वस्तूच्या किमतीमध्ये काय झाली, घट झाली, तर या घटीचा वस्तूच्या मागणीवर काय परिणाम झाला, वस्तूची मागणी वाढते का वस्तूची मागणी घटते याचं विश्लेषण करायचं असेल किंवा याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेचा अभ्यास करावा लागतो। म्हणून मागणीची लवचिकता, मागणीचा नियम सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मांडलेला असताना सुद्धा मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। म्हणून मागणीची लवचिकता अशा या महत्वपूर्ण संकल्पनेचा अभ्यास आपण या आजच्या लेक्चर मध्ये करणार आहोत। मग आपण सुरुवात करूया आता, मागणीची लवचिकता म्हणजे काय, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण बघू मागणीच्या लवचिकतेचं एक महत्वाचं विधान या ठिकाणी मी दिलेलं आहे, ते म्हणजे किमतीतील बदलाला मागणी किती प्रतिसाद देते याचं विश्लेषण मागणीच्या लवचिकतेमध्ये केलं जातं आणि त्या प्रतिसादाचं उत्तरच आपल्याला संख्येमध्ये काढायचं आहे। म्हणून ही मागणीची लवचिकता अभ्यासणं गरजेचं आहे, ठीक आहे। याच्या नंतर आता आपण बघू मागणीच्या लवचिकतेच्या व्याख्या। मागणीची लवचिकता कशाला म्हणतात या संदर्भामधल्या व्याख्या प्राध्यापक किंवा त्यांना आपण म्हणतो प्रोफेसर लिप्से आणि प्रोफेसर स्टोनियर आणि हेग यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला मागणीच्या लवचिकतेच्या व्याख्या पाहायच्या आहेत। सर्वप्रथम आपण घेऊ प्राध्यापक लिप्से यांच्या मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भामधली व्याख्या काय आहे, त्यांना मागणीच्या लवचिकतेचा अर्थ कोणत्या भाषेमध्ये सांगायचा आहे। आपण घेऊ, मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय। म्हणजे त्या संख्येमध्ये उत्तर त्यांनी कसं सांगितलेलं आहे, प्राध्यापक लिप्से यांची व्याख्या त्यांनी संख्येमध्ये स्पष्ट केलेली आहे। बघा, मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असणारे प्रमाण म्हणजेच काय, मागणीची लवचिकता। म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये किती टक्क्याने बदल झाला आणि त्याचा परिणाम म्हणून वस्तूच्या मागणीमध्ये किती टक्क्याने घट झाली याचं विश्लेषण मागणीच्या लवचिकतेमध्ये काढलं जातं। याला अनुसरूनच प्राध्यापक लिप्से यांनी आपली ही मागणीच्या लवचिकतेची व्याख्या स्पष्ट केलेली आहे। मग याच्यानंतर आपण पाहू स्टोनियर आणि हेग यांच्या मते मागणीची लवचिकता म्हणजे काय। स्टोनियर आणि हेग यांनी सुद्धा मागणीच्या लवचिकतेची व्याख्या सांगितलेली आहे। घेऊ आपण, बघा, वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास
मागणी किती प्रमाणात संवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेला एक तांत्रिक शब्द म्हणजे मागणीची लवचिकता होय. स्टोनियर आणि हेग काय सांगतात, त्यांनी सुद्धा संख्येच्या किंवा संख्यात्मक भाषेमध्येच मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास मागणी किती प्रमाणात, प्रमाण म्हणजे या ठिकाणी मॅथमॅटिक्सच एक्सप्रेशन या ठिकाणी आपल्याला काढावं लागेल, किती प्रमाणात संवेदनशील आहे. संवेदनशील म्हणजे ती कशा स्वरूपाचा लवकर प्रतिसाद या आपल्या वस्तूच्या किमतीला देते याचे विश्लेषण मागणीच्या लवचिकतेमध्ये केले जाते. मग या संदर्भामधला विश्लेषण करणारा अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेला एक तांत्रिक शब्द म्हणून मागणीची लवचिकता ओळखली जाते. म्हणून या मागणीच्या लवचिकतेमध्ये आपल्याला वस्तूच्या किमतीचा वस्तूच्या मागणीवर होणारा संख्यात्मक परिणामाचा अभ्यास या मागणीच्या लवचिकतेमध्ये करता येतो. ठीक आहे. याच्या नंतर आता आपण पाहू मागणीच्या लवचिकतेच्या व्याख्येच्या नंतर आपण पाहू या मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किती आहेत. आपण काय पाहिलं, मागणी लवचिकतेचा आपण अर्थ पाहिला. मागणी लवचिकता ही संकल्पना का अभ्यास महत्वाचा आहे याचं विश्लेषण आपण केलं. मागणी लवचिकतेच्या व्याख्या सुद्धा आपण पाहिल्या लिप्से आणि स्टोनियर आणि हेग यांच्या दृष्टिकोनातून. आता आपण पाहू मागणी लवचिकतेचे प्रकार किती आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्रामधील मागणीच्या नियमाच्या नंतर मागणीची लवचिकता ही संकल्पना सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण प्रॅक्टिकल मध्ये मागणीच्या नियमाच्या आधारे वस्तूच्या किमतीतील आणि मागणीतील बदलाचा अभ्यास करणं, त्याचं गुणात्मक उत्तर मिळवून आपल्याला निष्कर्ष काढता येत नाहीत. तर वस्तूच्या किमतीतील वस्तूच्या मागणीवर होणारा संख्यात्मक बदल कशा स्वरूपाचा आहे याच्या आधारे आपल्याला निष्कर्ष काढता येतात. म्हणून मागणीची लवचिकता संकल्पना महत्वाची समजली जाते. पाहू आपण या मागणी लवचिकतेचे प्रकार किती आहेत. तर या मागणीच्या लवचिकतेचे मुख्य 4 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे मागणीची किंमत लवचिकता. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. मागणीची किंमत लवचिकतेच्या नंतर मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार पडतो मागणीची उत्पन्न लवचिकता. याला इंग्लिश मध्ये म्हणतात इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. आपल्याला स्टेप बाय स्टेप मागणीच्या लवचिकतेचे हे प्रकार सुद्धा स्पष्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे मागणीची तिरकस लवचिकता आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. मागणीच्या तिरकस लवचिकतेसाठी दुसरा एक शब्द अर्थशास्त्रामध्ये वापरला जातो, त्याला छेदक लवचिकता असे म्हणतात. यालाच दुसऱ्या नावाने मागणीची छेदक लवचिकता म्हणून सुद्धा ओळखली जाते. मग या मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारांच्या व्याख्या, त्याचं सूत्र, ते कशा पद्धतीने काढलं जातं आणि ते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये या संकल्पना आपल्याला कशा महत्वपूर्ण ठरतात याचं विश्लेषण आपण जेव्हा या संकल्पनेचं आपण विश्लेषण करू त्यावेळेस त्या संदर्भातली माहिती तुम्हाला दिली जाईल. त्याच्यानंतर मागणीच्या लवचिकतेचा चौथा प्रकार आहे प्रतिस्थापन लवचिकता. त्याला म्हणतात सबस्टिट्यूशन इलास्टिसिटी ऑफ डिमांड. शब्दामध्ये अर्थ आहे प्रतिस्थापन लवचिकता म्हणजेच काय. थोडक्यामध्ये एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू कोणत्या दराने प्रतिस्थापित होते त्याचं विश्लेषण या प्रतिस्थापन लवचिकतेमध्ये सांगितलं जातं आणि त्याचं उत्तर या लवचिकतेच्या आधारे काढलं जातं. हे असे मागणीच्या लवचिकतेचे मुख्य 4 प्रकार म्हणून ओळखले जातात. किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, तिरकस लवचिकता आणि प्रतिस्थापन लवचिकता. हे मागणी लवचिकतेचे मुख्य 4 प्रकार आहेत. ठीक आहे. याच्या नंतर आता आपण घेऊ स्टेप बाय स्टेप. आता आपण घेऊ मागणी लवचिकतेचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे मागणीची किंमत लवचिकता. घेऊ आपण अगदी मागणीच्या लवचिकतेची व्याख्या आणि मागणीच्या लवचिकतेचं जे सूत्र आहे तेच मागणीच्या किंमत लवचिकतेचं सूत्र म्हणून ओळखलं जातं. म्हणून विद्यार्थ्यांना मागणीची लवचिकता आणि मागणीची किंमत लवचिकता या दोन्हीचे सूत्र वगैरे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण मागणीच्या किंमत लवचिकतेच्याच आधारे आपण मागणीच्या लवचिकतेचं उत्तर आपण काढू शकतो. मग घेऊ आपण मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच काय. बघा, वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत जो बदल होतो त्याचा अभ्यास मागणीच्या किंमत लवचिकतेमध्ये केला जातो. वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत जो बदल होतो त्याचा अभ्यास मागणीच्या किंमत लवचिकतेमध्ये केला जातो. मग साधा सरळ अर्थ आहे सोपा, जिथे आपल्याला विश्लेषण करता येईल. इथे किंमत शब्द आहे,
मग वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम कशावर होतो? मागणीवर होतो. याचा अभ्यास ज्या लवचिकतेमध्ये केला जातो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. मग मागणीच्या किंमत लवचिकतेची ही संकल्पना मांडण्याचं श्रेय अर्थशास्त्रामध्ये आपण कोणाला देतो? तर त्याचं उत्तर आहे मागणीची किंमत लवचिकता मांडण्याचं श्रेय प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांना जाते. आणि डॉक्टर मार्शल यांनीच आपण पाहिलेला आहे मागणीचा नियम प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेला आहे, मांडलेला आहे. मग त्या मागणी नियमामध्येच काहीतरी त्यांच्या उणिवा होत्या. मागणी नियमाचा अभ्यास कुठेतरी त्यांना अपुऱ्या स्वरूपाचा वाटला, म्हणूनच त्यांनी पुन्हा मागणीच्या लवचिकतेची संकल्पना विकसित केलेली आपल्याला दिसते. मग मागणीच्या किंमत लवचिकतेची व्याख्या कोणाच्या दृष्टिकोनातून पाहू आपण? डॉक्टर मार्शल यांच्या दृष्टिकोनातून आपण पाहू. मार्शल यांचं म्हणणं काय तर बघा, वस्तूच्या किमतीत बदल होतोय, ठीक आहे, बदल झाला, या किमतीतील झालेल्या बदलाचा परिणाम मागणीवर होणारच. तो कसा? बघा, वस्तूच्या किमतीत घट झाली तर या घटीचा परिणाम म्हणून मागणी किती प्रमाणामध्ये वाढली आणि मागणी किती प्रमाणामध्ये घटली. डॉक्टर मार्शल यांच्या मते वस्तूच्या किमतीत झालेल्या विशिष्ट घटीमुळे मागणी परिणामात किती जास्त किंवा कमी वाढ होईल याचं विश्लेषण मागणीच्या लवचिकतेमध्ये केले जाते. पुढे जाऊन ते काय सांगतात? वस्तूच्या किमतीत झालेल्या विशिष्ट वाढीमुळे त्यांनी वस्तूची किमतीची घट पण लक्षात घेतली आणि वस्तूच्या किमतीतील वाढ पण लक्षात घेतली. मग आता वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर या किमतीतील वाढीचा मागणी परिमाणामध्ये काय बदल होतो? तर ती मागणी वाढते का किंवा मागणी ती घट होते? याचं विश्लेषण डॉक्टर मार्शल यांनी आपल्या मागणीच्या किंमत लवचिकतेमध्ये केलेलं आहे. म्हणून मागणी लवचिकता काय सांगते डॉक्टर मार्शल यांच्या दृष्टिकोनातून? तर वस्तूच्या किमतीतील बदलाचा वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होतो? वस्तूची मागणी वाढते का वस्तूची मागणी घटते याचं विश्लेषण मागणीच्या लवचिकतेमध्ये केलं जातं. ठीक आहे, मग आता आपण पाहू या मागणीच्या किंमत लवचिकतेचं सूत्र काय आहे. ठीक आहे, बघा, सोपं आहे अगदी एकदम. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीच्या परिमाणातील सापेक्ष बदल आणि त्याच्या खाली गुणोत्तरामध्ये आपल्याला घ्यायचं आहे वस्तूच्या किमतीतील सापेक्ष बदल. म्हणजे एखादा व्यक्ती जर बाजारामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी करत असेल तर वस्तूच्या किमतीतील बदलाचा त्याच्या मागणी नगदसंख्येवर काय परिणाम होतो याचं गुणोत्तर जेव्हा काढलं जातं त्या गुणोत्तराचं येणारं जे उत्तर असतं तेच मागणीची किंमत लवचिकता म्हणून ओळखली जाते. म्हणजेच मागणीच्या परिमाणातील बदल. आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर बघा, वस्तूच्या किमतीमध्ये समजा 10% घट झाली तर मागणी 20% वाढत असेल तर मग याचं उत्तर आपल्याला संख्येमध्ये काढता येतं. मग याच्यासाठीच मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अभ्यासली जाते. म्हणून मागणीच्या किंमत लवचिकतेचं हे सूत्र स्पष्ट केलं जातं. मागणीच्या परिमाणातील सापेक्ष बदल भागिले वस्तूच्या किमतीतील सापेक्ष बदल. याला वेगळ्या शब्दामध्ये अजून कसं मांडलं जातं मागणीच्या किंमत लवचिकतेचं सूत्र? तर मागणीतील शेकडा बदलातील प्रमाण भागिले वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाचे प्रमाण किती आहे याच्या गुणोत्तराच्या आधारे वस्तूची किंमत लवचिकता काढली जाते. मग या मागणीच्या किंमत लवचिकतेचे सुद्धा काही उपप्रकार आहेत. जसं आपण मागणीच्या लवचिकतेचे 4 प्रकार आपण पाहिले ते मुख्य म्हणून ओळखले जातात आणि हे आपल्याला पाहिजे आहेत मागणीच्या किंमत लवचिकतेचे उपप्रकार जे की 5 स्पष्ट केले जातात. त्याच्यामध्ये बघा, पहिला प्रकार आहे पूर्ण लवचिक मागणी. त्याच्यानंतर दुसरा मागणीच्या किंमत लवचिकतेचा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. तिसरा आहे एकक लवचिक मागणी. चौथा आहे एक पेक्षा जास्त लवचिक मागणी आणि 5वा आहे एक पेक्षा कमी लवचिक मागणी. नंतरच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आपण या मागणीच्या किंमत लवचिकतेचा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत ज्याच्यामध्ये हे सगळे 5 जे उपप्रकार आहेत ते आपल्याला आकृती उदाहरण याच्या साहाय्याने आपल्याला ते स्पष्ट करायचे आहेत. म्हणून मागणीच्या किंमत लवचिकतेचं हे 5 प्रकार आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. पद्धतीने मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेचा अर्थ, मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेच्या व्याख्या, मागणीच्या लवचिकतेचे मुख्य 4 प्रकार आणि त्यातला पहिला एक प्रकार आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. या नंतरचा जो काही भाग आहे तो आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद.